श्री स्वामी चरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळाप्पा प्रियसे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळाप्पा एकनिष्ठा धरोन, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु, असे जान निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाये करोन शुद्ध केले बाळाप्पाचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. श्री ते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी, पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा आधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासुनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी, गार्हाने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनांत विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी, बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगूलाल जमादार, बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन, नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुणी कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईनेही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढुनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी
सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकिती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण सवस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामी पासी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळाप्पा ते काही न देती नेतरी घेती हिरावोनी. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळाप्पा गेले विऱ्हाडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी. या करिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जहाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यान लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा. काढुनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत धन धान्य साठवित ऐशा प्रकारे करोणी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने रहावे दुरी श्रीचरणापासुनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना.
अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणी सभिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवुनी फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे करिता सरकारांतुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळाप्पा बोलले थयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करुकी बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेप जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले जे अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त त्यांत बाळाप्पा श्रेष्ठ तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतांत चरित्रसार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने एत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोड